मोठी बातमी आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। छावा क्रांतीवीर सेनेचे कार्यकर्ते भरणेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांच्या बंदोबस्तात आता वाढ करण्यात आली आहे। कर्जमाफी आणि नुकसान भरपाईबाबत फेरविचार करण्याची मागणी सुद्धा केली जाणार आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढलाय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून घेऊयात। निखिल, आपण पाहतोय आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काय अपडेट? नक्की तेजल, आज पाहिलं तर छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका आहे ती त्यांनी स्वीकारलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पाहतोय तर संपूर्णपणे मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो कृषी मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आलेला आहे। याच ठिकाणी आहे ते थोड्या वेळात आंदोलन देखील सुरुवात होणार आहे, परंतु काही कार्यकर्ते आहेत ते ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं निवेदन घेऊन ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये हे निवेदन आहे। पोलिसांकडून त्यांनी वेळ देखील या संदर्भात घेतलेली। काय नक्की म्हणणं तुमचं, काय निवेदन तुम्ही घेऊन या ठिकाणी आले? अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस याच्यामुळे शेतकऱ्यांची जी जमीन खरडून गेली आहे, माती वाहून गेली, बंधारे वाहून गेलेत, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान जाहीर करावं आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था ताबडतोब करावी। आणि जून 2026 पर्यंत तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफीबद्दल विचार करू, तर ती वेळ आता नाही। दर महिन्याला साधारणपणे 250 शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर ती महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणून ती जर आत्महत्या थांबवायची असेल, सरकारला जर लोकांचा शेतकऱ्यांचा उद्रेक जर थांबवायचा असेल, आमच्या छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो की जर आजच्या आज आंदोलन जाहीर। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।